नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीची मिक्स एक्झाम्पल्स बघतोय. यातलं नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट cosec x plus cot x plus 1 upon cosec x minus cot x plus 1 square is equal to sec x plus 1 upon sec x minus 1. सो आपण LHS कन्सिडर करूया. साधारण हे असं आलं तर कंपोनंट डिव्हिडंड करून वगैरे सॉल्व्ह होऊ शकतं. पण इथे कोसेक एक्स आणि कॉट एक्स हे रिलेटेड टर्म्स आहेत, कारण त्यांच्या रिलेटेड काही फॉर्म्युलेज काही आयडेंटिटीज आहेत, तर त्या यूज करून आपल्याला जर काही सिम्प्लिफाय करता आलं तर आपण बघणार आहोत आणि LHS येते का चेक करायचे. सो कन्सिडर LHS is equal to this. So cosec x plus cot x plus 1 upon cosec x minus cot x plus 1 bracket square. आता अशा टाईपचे एक्झाम्पल आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलेलं होतं, तेव्हा कंपोनंटो डिव्हिडंडो ही कन्सेप्ट वापरतो. काही वेळेला रॅशनलायझेशन ही प्रोसेस वापरायला लागते. पण एक्झाम्पल काय आहे ते बघून त्याप्रमाणे ठरवायचं. आता इथे ह्याच्या दोन टर्म्स आहेत, कोसेक आणि कॉट, ह्या रिलेटेड टर्म आहेत. कारण 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं, कोसेक स्क्वेअर एक्स. सो आपण तो फॉर्म्युला यूज करता येईल इथे. आणि इथे काही फॅक्टर्स दिसत आहेत, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस 1, म्हणजे असं काही कॉमन फॅक्टर आले, कॅन्सल आउट झाले तर ते सिम्प्लिफाय होऊन जाईल. त्यामुळे इथे कोसेक आणि इथे कॉट असं सिम्पल आहे, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला आपला इथे होणार नाही. पण प्लस 1 म्हटलेलं आहे आणि प्लस 1च्या तिथे आपण काही रिप्लेस करू शकतो रिलेटेड टू कोसेक आणि कॉट. तोच फॉर्म्युला रिप्लेस करायचा. टॅन आणि सेकचा इथे नाही चालणार. सो 1 हा दिसतोय, त्याला जर आपण रिप्लेस केलं तर तो फॉर्म्युला आपण यूज करता येईल. कुठला आहे तर फॉर्म्युला असा आहे की कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. सो 1च्या तिथे काय लिहिणार आपण, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. सो हा इथे 1 आहे, तो इथे आपण ह्या टर्मने रिप्लेस करणार. म्हणजे मग कोसेक आणि कॉट ह्या टर्म्स येत जातील, मग काही कॉमन येतोय का बघणार आणि मग त्यावरून ते सॉल्व्ह करणार. सो विच इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स प्लस कॉट एक्स प्लस 1 मीन्स काय, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स. कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स ही टर्म आपण काय घेतो, कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्याचं फॅक्टरायझेशन कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, ते आपण इथे यूज करू शकतो. डिनॉमिनेटर ॲज इट इज कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस 1. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये, तर त्याचा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार. सो विच इज इक्वल टू या दोन टर्म्स अशाच, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स प्लस या दोन टर्मसाठी काय, ए मायनस बी इंटू ए प्लस बी असे दोन फॅक्टर्स होतात. सो मल्टिप्लिकेशनमध्ये कोसेक एक्स मायनस कॉट एक्स 1 फॅक्टर अँड सेकंड इज कोसेक एक्स प्लस कॉट एक्स इज सेकंड फॅक्टर. स्क्वेअर आहे तो तिसरा आहे स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर कोसेक एक्स प्लस कॉट मायनस कॉट एक्स प्लस 1. हे आपण काय केलंय सिम्प्लिफाय करायला, बिकॉज कोसेक एक्स प्लस कॉट एक्स ह्या टर्म मध्ये जर ही टर्म बघितली तर कोसेक प्लस कॉट दिसतंय आणि ह्याचं फॅक्टरायझेशन केलं कोसेक प्लस कॉट. सो आपल्याला काही कॉमन घेता येईल, मग काही अनकॉमन आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या, आता काही डिनॉमिनेटरला कॅन्सल वगैरे होतंय काय बघता येईल. सो आपण एक्झाम्पल बघितल्यावर ठरवायचं रॅशनलायझेशन करायला हवंय, कंपोनंट डिव्हिडंड हवंय, की अशा टाईपचा कुठला फॉर्म्युला अप्लाय होत असेल तर तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल, अशा पद्धतीने ते ऍडजस्ट करायचं. सो आता ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म, या दोन टर्म मध्ये काय कॉमन दिसते तर हा कम्प्लीट फॅक्टर कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. सो न्यूमरेटर मध्ये कॉमन येणार आहे ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स प्लस कॉट एक्स कम्प्लीट, हा कॉमन फॅक्टर आहे. आणि आता अनकॉमन टर्म्स काय राहिले बघूया. ह्या प्लेसला अनकॉमन टर्म काही नाही म्हणजे 1 प्लस ह्या प्लेसला काही अनकॉमन नाही म्हणजे कोसेक, या प्लेसला काय अनकॉमन आहे, हा सगळा फॅक्टर कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. सिंपल अल्जेब्रा घेतला आपण, या दोन टर्म मधनं ही कॉमन घेतली, अनकॉमन टर्म इथे राहिली प्लस 1 आणि इथे राहिली ही सगळा फॅक्टर ही अनकॉमन टर्म. अँड डिनॉमिनेटर कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, परत स्क्वेअर लिहायचा राहतोय, स्क्वेअर सगळ्याचा स्क्वेअर दिलाय ना, ते स्क्वेअर करून मग प्रूव्ह करायचं आहे कॉट एक्स प्लस 1. आता जर ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काही कॉमन फॅक्टर कॉमन टर्म असेल मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, तरी आपण कॅन्सल आउट करू शकतो. तर हा ब्रॅकेट बघितला तर 1 प्लस कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, सिमिलरली 1 प्लस कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. सो हा कम्प्लीट फॅक्टर या न्यूमरेटरच्या फॅक्टरला कॅन्सल होतं. म्हणजे आता सिम्प्लिफाय करत फक्त कोणती टर्म राहिली आहे
तर कोसेक एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर एवढीच टर्म फक्त राहिली, ती सिम्प्लिफाय करणार का. सो ते सगळं कॅन्सल झालं, ते सिम्प्लिफाय केल्यामुळे तो फॉर्म्युला वगैरे अप्लाय केल्यामुळे हे सगळं कॅन्सल झालं. आता काय काय राहिलंय, विच इज इक्वल टू कोसेक एक्स प्लस कॉट एक्स न्यूमरेटरला, आणि हे सगळं कॅन्सल झालं, डिनॉमिनेटर नाहीच आहे, ब्रॅकेट स्क्वेअर एवढीच टर्म फक्त राहिलेली आहे. आता कोसेक म्हणजे काय, कॉट म्हणजे काय माहिती, कारण ही टर्म म्हणजे RHS असं अजून तरी दिसत नाहीये, त्यामुळे थोडं अजून सिम्प्लिफाय करावं लागणार आहे आपल्याला. मग यासाठी काय लिहिता येईल, कोसेक्स प्लस कॉट म्हणजे इन टर्म्स ऑफ साइन कॉस जर टर्म्स लिहायच्या झाल्या तर साइन कॉस आणून मग कुठेतरी त्याचा सेक वगैरे करता येते का आपण बघा. सो कोसेक मीन्स काय असतं, विच इज इक्वल टू कोसेक मीन्स 1/sin x प्लस कॉट मीन्स cos x अपॉन sin x. आता डिनॉमिनेटर सेम आहे, सो न्यूमरेटरचे ॲडिशन करू शकतो. आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेऊ. सो विच इज इक्वल टू 1 प्लस cos x अपॉन sin x ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे स्क्वेअर आपण डिफरंट सेपरेट करू शकतो, न्यूमरेटर स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. सो 1 प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन sin स्क्वेअर x. फक्त स्क्वेअर आपण सेपरेट केले. पण आता इन टर्म्स ऑफ कॉस जे साईनची टर्म आली आहे, कारण साइन स्क्वेअर एक्स आणि असंच ठेवून काही कॅन्सल होणार नाही किंवा डायरेक्ट त्याचं काही सेक वगैरे पण RHS बघत राहायची सर. सो RHS सारखं काही येत नाहीये, त्यामुळे साईनचा कन्वर्जन आपल्याला कॉसमध्ये काहीतरी करायला हवं. मग कॉसमध्ये करायचं असेल तर 1 - cos स्क्वेअर एक्स. पण तो फॉर्म्युला आणून अप्लाय करून तो उपयोगी आहे का, तो इथे यूज होणार आहे का, ते थोडं चेक करूया. बिकॉज 1 - cos स्क्वेअर असेल तर 1 + cos हा त्याचा एक फॅक्टर येईल, फॅक्टरायझेशन केलं. सो काहीतरी कॅन्सल होईल, म्हणजे ते आपल्याला इथे अप्लाय करता येईल. सो न्यूमरेटर ॲज इट इज 1 + cos x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन sin स्क्वेअर x मीन्स 1 - cos स्क्वेअर x. आता न्यूमरेटर तसंच ठेवूया, 1 + cos x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर 1 - cos स्क्वेअर x मीन्स a² - b स्क्वेअर. अगेन फॅक्टरायझेशन करायचं, a - b 1 - cos x इंटू 1 + cos x. आता कॉसच्या टर्ममध्ये यायला लागल्या टर्म की त्याचं सेक करता येतं, रेसिप्रोकल घेतला की सेक होतं त्याचं, त्यामुळे बऱ्यापैकी RHS सारखं आता येणार आहे, ॲडजस्ट होणार आहे. त्यापैकी एक फॅक्टर कॅन्सल होईल, इथे 2 फॅक्टर आहेत, स्क्वेअर आहे ना, त्यामुळे यातला एक फॅक्टर आणि यातला एक फॅक्टर कॅन्सल झाला. सो विच इज इक्वल टू 1 + cos x न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 - cos x. ऑलमोस्ट आलेलं आहे, पण ते sec x + 1 sec x - 1 आहे आणि ते कॉस्टच्या फॉर्ममध्ये आलंय. त्यामुळे कॉस्टचं सेक करायचं असेल तर आपल्याला रेसिप्रोकल घ्यायला लागतं, पण इथे आपण तसं करणार नाही, कारण 1+ अशा टर्म्स आहेत ना, त्यामुळे डायरेक्ट रेसिप्रोकल नाही मिळणार. पण 1 cos केलं तर त्याचं सेक होऊन जाईल, मग सेक प्लस. पण मग याला पण कॉसने डिवाइड करायला लागेल, म्हणजे सगळ्या 4ही टर्म ज्या दिसतात त्याला जर कॉसने डिवाइड केलं तर जी काय RHS आहे ती तिथे येईल. सो तसं ॲडजस्टमेंट करायची. सो डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस. सो 1 + cos x अपॉन cos x अपॉन 1 - cos x अपॉन cos x. आता हे सिंपल आहे, आता आपण डायरेक्ट लिहूया. सो विच इज इक्वल टू 1 + cos x अपॉन cos x, सेपरेट डिनॉमिनेटर दिले की 1 cos x मीन्स sec x प्लस cos x अपॉन cos x मीन्स 1 अपॉन 1 cos x मीन्स sec x, cos x अपॉन cos x मीन्स 1 मायनस, विच इज इक्वल टू RHS. RHS आपल्याला प्रूव्ह करायची होती, हेन्स प्रूव्ह.